माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायण कथासार विवाचन करत आहे. अध्याय पहिला बालखंड. अध्याय भाग दुसरा. अयोध्येत सर्व प्रजाजन अतिशय आनंदात आहे. इंद्राच्या वरदानाप्रमाणे सर्व नगर अलकापुरी समान वैभवपूर्ण आहे असे दशरथाने पाहिले आणि तो प्रसन्न झाला. आपल्याला पुत्र होणार त्याआधीच त्यासाठीच सर्व वैभवाची तयारी देवांनी केली असे त्याला वाटले. दशरथ सिंहासनावर विराजमान असताना इंद्राने स्वर्गातून पाठवलेल्या अप्सरा त्याच्याकडे आल्या. त्यांनी राजाला नमन केले. म्हटले, महाराज, देवराज, इंद्राने आम्हाला स्वर्गातून इकडे पाठवले. आपण जी आज्ञा द्याल तिचे आम्ही पालन करू. राजा म्हणाला, होय, आपण विभांडक मुनींना न कळत त्यांचा पुत्र ऋष्यशृंग याला प्रलोभन दाखवून इकडे आणण्याचे कार्य मोठ्या युक्तीने करायचे. त्यानुसार अप्सरा विभांडक मुनींच्या आश्रमाजवळ गेल्या. ते त्यावेळी एका अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. एकदा ऋष्यशृंगच आश्रमात होता. अप्सरांनी त्याच्या दृष्टीस पडावे या बेताने नाना प्रकारचे शृंगारिक हावभाव केले. ऋष्यशृंग त्यांच्या दर्शनाने लुब्ध होऊन त्याच्या मागोमाग काहीसा दूर वनात गेला. ते सुंदर तरुण जटाधारी तापसीच असावेत असे त्या भोळ्या अज्ञानी तरुणास वाटले. पण त्याच्याबद्दल त्याला अपूर्ण अनाकलनीय आकर्षण वाटू लागले. तेवढ्यात अप्सरांनी हे जाणले की आता त्याचा पिता विभांडक येईल, म्हणून त्याला दिशेना तशा प्रकारे निघून गेल्या. त्याला फारच चुटपुट लागली होती. विभांडक आले. पुत्राचे मन टाळ्यावरनेही त्याने ओळखले. त्याने कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, काही तापसी आले होते. त्यांच्या जटा मृदू तेजस्वी होत्या. त्यांची शरीरे सुंदर होती. त्या साधूंना मी पाहिले, पण ते आश्रमात नाहीता तसेच निघून गेले. खरे म्हणजे त्यांचे चांगले स्वागत पाहुणचार मी करायला पाहिजे होते, पण त्यांच्या दिव्य तेजाने मी अवाक झालो. आता मात्र माझी ही चूक म्हणून मन बेचैन झाले. आपण आश्रमात नसल्यामुळे कदाचित ते परत गेले असावे असे सगळे त्याने सांगितले. पण त्याला त्या अप्सराबद्दल जे विलक्षण आकर्षण वाटले ते मात्र त्याने सांगितले नाही. आता जर ते तरुण ऋषिकुमार आले तर मी त्यांचे आदरातिथ्य करीन असे मनाशी ठरवून तो रात्रीही त्याच विचारात राहिला. सकाळ झाली. अनेके पूर्ण करून विभांडक मुनी पुन्हा अनुष्ठानासाठी निघून गेले. तो आश्रमात एकटाच राहिला. तो मृगाच्या स्वभावाचा होता. नाद लुब्ध होणे हे त्याला स्वाभाविक होते. अप्सरा पुन्हा आल्या. त्याने वीणावादन सुरू केले. त्यामुळे तो त्यांच्याकडे आकृष्ट झाला. त्याला स्त्रीसंगाचे काहीच ज्ञान नव्हते. तो अप्सरांना साधक तपस्वीच समजत होता. अप्सरांनी योगमार्गातीलच परिभाषा वापरून त्याला आपल्या अंगसंग दिला. अनुभूत अशा आनंदामुळे त्याचे चित्त पूर्णपणे त्याच्याकडेच लागले. अप्सरांनी त्याला त्याच्या तपापासून चित्त केले. त्याच्या मागोमाग तो दशरथाच्या अयोध्या नगरीस केव्हा आला ते त्याला कळले देखील नाही. तो येताच दशरथाने नगर शृंगारून त्याचे स्वागत केले. उत्तम ऋष्यशृंग भांबून गेला होता. वशिष्ठ हे सूर्यवंशाचे कुलगुरू, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथाने शांतता नामक आपल्या मनोनीत कन्येचा ऋष्यशृंगाशी विवाह ठरवला. शांतनू हा राजा, त्या शांततेचा पिता, त्याला दशरथाने मानाने विवाह समारंभासाठी बोलावले. दशरथाने ऋष्यशृंगाला बोलवून अयोध्येस नेले. हे कळताच विभांडक मुनींना प्रथम राग आला. पण शांतनाचा त्याच्याशी विवाह केला जात आहे हे कळले तेव्हा येता येता वाटेतच त्याचा राग मावळला आणि तेही त्या सोहळ्यासाठी आनंदाने उपस्थित झाले. शांतनू राजाला लोभपाद असे नाव होते. विभांडक ऋषींना असे वरदान होते की त्यांनी जर पाऊस पडावा यासाठी यज्ञ केला तर भरपूर पाऊस पडून दुष्काळ नाहीसा होऊन त्या प्रदेशात सर्वत्र सुख होईल. लोमपादाने विनंती केल्यावरून विभांडक ऋषी त्यांच्या राज्यात गेले. त्यांनी तेथे पाऊस पडावा म्हणून योग्य तो यज्ञ केला. लोमपादाच्या राज्यात उत्तम वर्षा होऊन सुखसमृद्धी आली. तेथून विभांडक परत अयोध्येस आले. तेव्हा पूर्वी इंद्राने बृहस्पतीने सांगितल्याप्रमाणे दशरथाने ऋष्यशृंगाच्या अर्ध्युत्वाच्या खाली वशिष्ठांच्या सल्ल्याने पुत्रकामेष्टी नामक यज्ञपार समारंभपूर्वक श्रद्धापूर्वक मनात पुत्रसंकल्प धरून गेला. तो यज्ञ इतका निर्दोष झाला की प्रधान होमाच्या वेळी यज्ञ देवता स्वतः प्रगट झाली. तो महाकाय तेजस्वी पुरुष पाहून सारेच स्तंभित झाले. यज्ञात देव प्रचंड प्रत्यक्ष प्रगट झालेला त्यांनी प्रथमच पाहिला. ऋष्यशृंगाला सर्वांनी धन्यवाद दिले. त्या यज्ञपुरुषाच्या हातात एक दिव्य पात्र होते. ते पात्र पायसाने भरलेले होते. ऋष्यशृंगाच्या हाती ते देऊन यज्ञदेव म्हणाला, हा यज्ञ
पुरव डाश तू तिन्ही राण्यांना प्राशन करायला दे. त्रिगुणाला पवित्र करणारे पुत्र त्यांना प्राप्त होतील. एवढे बोलून यज्ञपुरुष अदृश्य झाला. दृश्य शृंगाने ते पात्र दशरथाजवळ दिले. राण्यांना पुरो डाश नावास देण्यास विलंब करू नये, विघ्न उत्पन्न होईल असे यज्ञपुरुष म्हणाला होता. ते त्याने वशिष्ठास सांगितले. फल मूल तीर्थ प्रसाद तत्काळ ग्रहण करावा, नाहीतर नुकसान होते. वशिष्ठांनी पुरोडाशाच्या 3 भाग केले. त्यावेळी कैकेयी म्हणाली, मी महाराजांची सर्वात लाडकी पत्नी, मला आधी द्या, जास्त द्या. पण ज्येष्ठ पत्नी कौशल्या म्हणून तिला प्रथम पायस भाग दिला. सुमित्रेला देऊन शेवटी कैकेयीस दिला. तेव्हा कैकेयी रागावली, रुसली. गुरु वशिष्ठ यांच्यावर ती संतप्त झाली. कौशल्येने सुमित्रेने पुरोडाश स्वीकारला. प्राशन करण्यासाठी प्रथम शुद्ध जलाचे आचमन केले. कैकेयी मात्र पुरोडाश तसाच ठेवून दशरथाकडे रागाने पाहत बसले. तेव्हा एका घारीने तो पुरोडाश झडप घालून नेला. ती घार पूर्वी सुवरच्या नावाची अप्सरा होती. तिने स्वर्गात नृत्य करताना मद्यपान केले होते, त्यामुळे तिच्या नृत्यात चुका झाल्या म्हणून ब्रह्मदेवाने तिला घार होशील असा शाप दिला. तिने क्षमा मागितली, उशाप मागितला. तेव्हा पुढे अयोध्येत यज्ञप्रसंगी मिळालेला पुरोडाश दशरथाची कैकेयी राणी रुसून ग्रहण करण्यास विलंब करीन, तेव्हा तू तो पुरोडाश पळव, म्हणजे तू पुन्हा अप्सरा होशील असा उशाप त्याने तिला दिला. ती संधी साधण्यासाठी ते घार अयोध्येच्या आसमतात हजारो वर्ष फिरत राहिली होती. यावेळी तिने संधी साधली. कैकेयीचा पुरोडाश तिने झडप घालून पळवला. कैकेयीला तिच्या पंखांचा फटका बसताच ती जमिनीवर पडली. अहो पाहता काय, असे ती राजाला म्हणाली. पण राजा काय करणार. घारीने तो प्रसाद पळवताच ती शापमुक्त झाली. रुसून बसलेल्या कैकेयीचे मात्र अशी ऐत झाले. ती फार दुःख करू लागली. स्वतःला नाना प्रकारची दुष्णे देऊ लागली, रडू लागली, आपल्या नशिबाला बोलून देऊ लागली. त्यावेळी तिने दुःख पाहून कौशल्येचा तिचा कळवळा आला. तिचे दुःख आपण दूर करावे असे तिच्या मनाने घेतले. श्री भावार्थ रामायण बालकांड पुरोडाश विभाग नावाचा 2रा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. श्री रामचंद्राय की जय. प्रभु रामचंद्राय की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशरम् एकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं महापातकनाशकम्.